नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा पूर्ण व्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज ब्लॅक मी हे कुर्ती घातलेली आहे. संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या टाईमला आमचं व्यवसाय असणार आहे, त्यावेळेस साडी घालणार आहे. आणि संध्याकाळच्या टाईमला आज आम्ही हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम ठेवणार आहे. इथं असं मस्त डेकोरेशन करणार आहे. मागच्या वर्षी जसं केलं तसंच फक्त इथे साडी वगैरे लावायची आणि पतंग वगैरे बनवणार आहे ते तिथे लावणार आहेत. ते पाहू शकता, ही ब्लॅक कुर्ती आहेत. आता सगळं आवरायचं आहे. सकाळचं स्वयंपाक वगैरे निम्मा झालेले आहे. आता लादी वगैरे पुसून घेणार आहे आणि फटाफट तुमच्याशी शेअर करते. आज पूर्ण व्लॉगमध्ये काय काय असणार आहे ते तुमच्याशी शेअर केलं जाईल. म्हणजेच इथे मंदिरात जायचं वळसा तिथं आम्ही ठेवू किंवा घरी आणून, आमच्याकडे वळसा असतो 5-5 वेळ्यांचा असा. आणि संध्याकाळी म्हटलं शेवटचं ही आमच्या दक्षबाळाचं बोरनान असणार आहे, त्यामुळे बोरनांचं मस्त डेकोरेशन करणार आहे. 5 वर्ष कंप्लीट होतील, त्यामुळे मग पुढच्या वर्षापासून त्याचं बोरनान फक्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जाईल. चला तर आम्ही पटकन आवरून घेते. मला लादी वगैरे क्लीन करायची आहे, बाकीचे सर्व कामे उरकून घ्यायचे आहेत. हा कुर्ता मी मार्केटमधून घेतला, खूप छान आहे आणि ब्लॅक आहे, त्यात येल्लो आहे, तो जास्त ब्लॅक कलर. चला तर सगळं आवरलेलं आहे. आता त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे सुगड पुजायला, म्हणजे खण असतात. तर मकर संक्रांती हा नववर्षातील पहिला सण असतो आणि संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजली जाते प्रत्येकाच्या घरी. या पूजनाला खूप महत्त्व असतं. सुगड म्हणजे शेतीमालाने भरलेला एक घट असतो आणि त्यालाच आपण सुगड किंवा खण बोलतो. शेतात पिकलेले जे काही धान्य असते ते धान्य या घटात भरून मग मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते. ते पाहू शकता, मी जे सुगड किंवा खण आणलेले स्वच्छ पाण्याने धुतले आहे आणि त्यानंतर त्यावर हळदी कुंकवाचे आपल्याला 5-5 अशी बोटे उमटून घ्यायचे आहेत आणि ते पूजनासाठी आपल्याला इथे मांडायचे आहेत. तर प्रत्येकाकडे थोडी थोडी वेगळी पद्धत असते. काहींकडे तुळशीला पण खण आणले जातात, तर आमच्याकडे नाही आहे तशी. आणि आमच्याकडे वौसा असतो मोठा, म्हणजे 5-5 पाण्यांचा जो असतो, विड्याचा पाण्याचा, आणि त्यामध्ये सगळे लवंग इलायची वगैरे असतात, तसा असतो. तर हे पहिल्यांदा सकाळचं हे सगळं आवरल्यानंतर आपल्याला सुगड खण पुजायचे असतात. तर इथे पाहू शकता अशा बद्दल सर्व जे आपले जे खण आणलेले आहेत त्याला मी हळदी कुंकू लावून घेतले आहे. आणि पाट किंवा चौरंग असेल तर त्या चौरंगावर आपल्याला अशा पद्धतीने पूजा मांडायची असते. एक एक करून सर्व सुगड आपल्याला त्याला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे मी, इथे पाहू शकता. आणि त्यानंतर मग आपल्याला सुगड पूजून घ्यायचे आहे. ते चला तर सर्व सुगडला आपल्या हळदी कुंकू लावून झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये सर्व जे काही धान्य असतात आपले, म्हणजे गव्हाच्या लोंब्या, ऊस, तीळ, गाजर, शेंगदाणे किंवा शेंगा असतात, वटाणे, पावटा, त्यानंतर ज्वारीचे जे कणीस असतात त्याचे जे असतात लोंब्या त्या पण यामध्ये मिक्स केलेले आहे. वांगं असतं, गाजर, बोरं असतात, दोन्ही प्रकारचे बोरं. ते सर्व एक एक करून हे धान्य आहे ते सगळं आपल्याला या सुगडमध्ये भरायचे. तर प्रत्येक ह्याच्यात सगळं भरेल असं प्रत्येक धान्य त्यामध्ये गेलं पाहिजे, अशा पद्धतीने मी आता हे भरून घेत आहे. पूजा मांडायच्या झाल्या. तर इथे पाहू शकता पाट आहे, तो पाट आता ह्या दिशेला मला मांडायचा आहे, तिकडे त्या साईडला. चौरंग होता पण चौरंग आता लांब ठेवून दिल्यामुळे मला तो काढता येईना, कारण टाईम पण तेवढा नाही आहे. तर चला तर आता आपली सुगड आपली पूर्ण धान्याने भरून झालेली आहे. त्यानंतर आता मी पाट त्या साईडला घेणार आणि तिकडे मग आपल्याला अशा पद्धतीने सुगड पुजायची आहे. तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, खूप सारे म्हणजे पद्धती असतात वेगवेगळ्या. तर इथे पाहू शकता असे म्हणजे आपले खण भरून झालेले आहेत सगळे धान्याने. शेतीमाला जे धान्य असतं तिथे ही जो आहे पाट आपला, तो मी घेतला, प्लॅस्टिकचाच पाट आहे. त्याला सर्वात अगोदर हळदी कुंकू वाहून घेतला आणि त्यानंतर आपली सुगड इथे पूजनासाठी ठेवलेली आहे. त्यानंतर जे आहे त्या सुगडला आपल्याला त्यामध्ये तीळ असतात किंवा तिळगुळ आणि तीळ याचा नैवेद्य दाखवला जातो. आणि जो ओसा आहे तो ओसा केला तो लागतो मला थोड्या वेळाने. तर चौरंगावर आपलं सुगड पूजन झाल्यानंतर त्याच्या बाजूला एक दिवा लावावा लागतो आणि शेवटी आपल्याला जी सुगड आहे त्याला हळदी कुंकू नमस्कार करावं लागतं. मांडलेली जी सुगड असते त्याला नैवेद्य दाखवला असतो आपण, जे काही घरात पुरणपोळीचा करतो किंवा फुटाणे त्याचा पण तुम्ही किंवा तिळगुळ किंवा हलव्याचा पण नैवेद्य दाखवू शकता. इथे दिवा लावून घेतला आहे मी, पण तो फॅन चालल्यामुळे तो दिवा काही राहीना, त्यामुळे थोडा वेळ थांबले आणि त्यानंतर मग फॅन बंद केल्यानंतर आपला दिवा लावून झाला. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर करू शकता अशा पद्धतीने आपली सुगडची पूजा करून झालेली आहेत. आणि पूजा झाल्यानंतर मग सर्व सुवासिनी एकमेकींच्या घरी जातात आणि एकमेकींना वाण देतात किंवा काहींच्याकडे पद्धत असते
की ही सुगड असतात त्या सुगड एकमेकींना दान केल्या जातात. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली सुगड पूजन झाले आहे. शक्यतो टेरेसवर मी आलेले आहेत आणि इथे समोर पाहू शकता आमची मागच्या वर्षी मी तुळशीची जी वाणांतराची रोपं आणली होती. तर ही शेवंताची आहे. तर सीझनमध्येच त्याला फुलं येतात. खूप छान फुलं आहेत. खूप सुंदर फुलं आहेत. हे किती सुंदर फुलं आणि ही जोपर्यंत आपण तोडत नाही तुम्ही आठवड्याभर 2 आठवडे तसेच राहतात. आपण ती नेमकी फुलं मला घेऊन जायची आहेत खाली सुगडपर्यंत. चला आजचा व्हिडिओ शॉर्ट केला नक्की पहा. खूप छान असणार आणि हा असा मी कुर्ता घातलेला आहे ब्लॅक कलरमध्ये थोडंसं येलो कलर. तर नंतर मग वर्षाच्या वेळेस मला दुसरी ड्रेस घालायची. तर आता ही जी शेवंताची जी फुलं आलेली आहेत ती मला न्यायची. खाली जी खण पुजलेले आहेत सुगड त्यावर मांडायला. ही फुलं खूप छान आणि मस्त डार्क कलरची आहे. तर अजून काही कळ्या फुललेल्या नाही आलेली शेवंती. आता ही खाली नेते मस्त आणि ही तशीच राहतात. चला आता मी इकडे सगळं आवरून घेतलेलं आहे. चला आता मी तयार होणार आहे. आज ही चंद्राची जी साडी आहे ती घालणार आहे. चंद्रकोर आणि त्यावरची ते पाहू शकता अशा पद्धती आहे. त्यावर सगळी ज्वेलरी वगैरे मी काढून घेतलेली आहे. दुपारचे आता 1:30 वाजलेले आहेत. 5 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. तर ते पाहू शकता अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे आणि सुंदर अशी मस्त 6 वारीपासून 9 वारी साडी मी घातलेली आहे आणि ही ज्वेलरी त्यावर मॅच केलेली आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. पैठणी साडी आहे ही चंद्राची. तर पूर्ण लुक तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आहेत कारण टाईम नव्हता त्यामुळे बाहेर आल्यानं तिथे मी शूट केला थोडंसं. तर पूर्ण लुक अशा पद्धतीने आहेत पाहू शकता. 6 वारी साडीपासून मी मस्त अशी 9 वारी साडी घातलेली आणि एकदम पटकन होती. जास्त वेळ पण नाही लागत. चला तर आता आम्ही निघालो आहोत वौसायला. इथं मंदिर आहे गार्डनमध्ये. तर खूप साऱ्या बायका आहेत आमच्या इथल्या बिल्डिंगमधल्या. त्या सगळ्या चाललेल्या आहेत. चला तर तुम्ही पण आमच्यासोबत जा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. तिथे पाहू शकता खूप सारी गर्दी आहे. 3-3:30 वाजायला आले. तर पाहू शकता इथपासून ते पूर्ण मंदिरापर्यंत रांग आहे. तर आम्हाला जायला खूप वेळ लागणार आहे. तर पण आता पर्याय नाही. तर इथेच वौसा वगैरे घेतला जातो. तर माझ्या मागे पाहू शकता आणखीन खूप लांबची लांब रांग लागलेली आहेत आणि ही पुढे पण भरपूर बायका आहे. चला तर नंबर येस तोपर्यंत तर आम्ही आलो आहेत आता मंदिराजवळ. वरती आलेले आहेत चढून पायऱ्या चढून. तर तुम्हाला पूर्ण दाखवते आतला लूक कसा आहे आणि खूप सारी गर्दी आहे कारण एकच सगळ्यात मोठं मंदिर आहे. चला तर इथे पाहू शकता खूप गर्दी आहे. वौसासाठी इथे नैवेद्य वगैरे दाखवून देत नाही. फक्त आपल्या देवाला थोडासा वौसा ठेवतात आणि त्यानंतर आम्ही खाली आल्यानंतर इथे आमच्या असतात वौसा. खूप साऱ्या बायकांचे वौसे असतात. तर पेपरचे कागद हातरले जातात आणि इथे आहेत हा जो माझा विडा आहे 5-5 पाण्यांचा असा 25 पानांचा असतो. एकावर 5 पाणी आणि त्यामध्ये कुंड असतं, खोबरे असतं, इलायची, अजून लवंग असतात आणि काजू, बदाम, खारी, खोबरे असे सर्व प्रकारचे त्यामध्ये आपल्याला असे एक एक करून असे 5 विड्याच्या पाण्यावर ठेवावे लागतात. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. गावच्या ठिकाणी काहींचे वेगळे असतात. तर हे लग्न झाल्यानंतर मी अशा पद्धतीचे हे विडे आहे. तर माझ्या माहेरी म्हणजे अशी पद्धत नाही. फक्त ओवसला जातो. ओवसा असतो आपला त्यानेच बायका ओवसतात. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे पाहू शकता अशा वस्तूने हे विडा आमचा मांडला जातो. वौसा असतो तो मांडला जातो आणि पहिला जो विडा असतो त्यावर हळदी कुंकवाचे पॅकेट ठेवले जातात आणि ते आपल्या ओटीमध्ये घ्यायचे असतात. आणि आपले जे म्हणतात ना वौसा वौसा सीताचा वौसा, रामाचा वौसा आला नगरात घ्या पदरात, देती नारकुणाची. मग जे देती तिने तिच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आणि जी घेते तिने तिच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं. अशा पद्धतीने हा वौसा आपल्या ओटीमध्ये सुवासिनी बायका असतात ज्या ती त्याला कोणीही पण 5 आपण बोलू शकतो आणि त्यांनी आपल्या ओटीत भरायचं असतो आणि एकमेकींनी उखाण्यामध्ये नावं घ्यायची असतात. ज्याला सुचन ते तसं वेगवेगळ्या पद्धतीने नावं घेतात. तर भरपूर बायकांचे इथे पाहू शकता सगळीकडे पेपरचे कागद अंतरलेले आहेत आणि त्यामध्ये वौसा असतो आणि जे आपला वौसा असतो ते मिक्स धान्य म्हणजे ज्यामध्ये वटाणा असतात, बोरं असतात तो पण वौसा असतो आणि हा आपला विड्यांच्या पानाचा वौसा असतो. तर हे शकता अशा पद्धतीने वौसा करतात. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. अशा आपल्या ओटीमध्ये हा वौसा टाकतात
काही ठिकाणी जे कुंकू असतं, कुंकू आणि हळदीने पूर्ण भांग भरला जातो आणि काही ठिकाणी तर गुलालाने पूर्ण असं जसं होळी खेळतात तसं खेळला जातो. तर गावच्या ठिकाणी थोड्या वेगळ्या पद्धतीने असतं. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने आता एकमेकांना आता उखाण्यात नावं घेत आहोत. खूप कालवा होत होता त्यामुळे उखाण्यात नाव तिथं म्हणजे तुम्हाला व्हॉईसवर करता दिसला नाही, तर मी घेतलेला होता तो उखाणा मी तुम्हाला सांगते. मोत्यांची माळ सोन्याचा साज, मोत्यांची माळ सोन्याचा साज, सचिनरावांचं नाव घेते संक्रांत आहे आज. तर अशा हा मी उखाणा घेतला होता, परंतु ते भरपूर व्हॉईस होता त्यामुळे तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नसता, त्यामुळे मग मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे. तर एक एक जण येऊन जे आपले विड्याचे जे 5 वाण आहे आपला वौसा तो माझ्या ओटीत भरत आहेत. तर अशा पद्धतीने आमच्याकडे ही मकर संक्रांत सेलिब्रेट केली जाते आणि वौसा असतो. आता प्रत्येक जणींनी एक एक येऊन आपले वटी भरत होते आणि मस्तपैकी उखाणे खूप छान होते. तर संध्याकाळचा कार्यक्रम तर खूप छान असणार. मी आजच संध्याकाळी हळदी कुंकवाचा आणि आमच्या दक्षबाळाचा बोवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे, कारण परत आम्हाला टाईम नाही आहे, कारण गावाला जायचं आहे. माझ्या मावस दिराचं म्हणजे यांच्या मावस भावाचं लग्न आहे 21 तारखेला, त्यामुळे सगळी जाणार आहे. तर म्हटलं की पटकनी आपल्याला कार्यक्रमावरून घ्यायचा आहे, कारण तिकडून आल्यानंतर किंक्रांतीच्या नंतर म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपण बोरनान करून ठेवतो, पण तेवढा वेळ पण नसतो. त्यामुळे संध्याकाळचा जो व्लॉग असतो तो येईल, कारण यामध्ये व्हिडिओ एडिट करणं आणि खूप मोठा होईल. त्यामुळे हा मकर संक्रांतीचा सकाळचा जो आहे म्हणजे वौसा आपला आणि सगळं सुकटपूजन हे सर्व व्हिडिओ या व्हिडिओमध्ये असेल. तर नेक्स्ट व्हिडिओ असेल तो पुढच्या पार्टमध्ये येईल. तर पाहू शकता अशा प्रकारे भरपूर बायकांचे इथे पाहू शकता वाण घेतलेले आहेत. तर इथे घरी आल्यानंतर मी इथे आमच्या घरातल्या देवाला वसला आणि त्यानंतर तुळशीला पण आमच्या इथे म्हणजे देवाहून आल्यानंतर मग वसलं जातं वसा घेऊन, आणि त्यानंतर जी खण असतो सुगड असते ती एक तुळशीपाशी ठेवली जाते. एक मंदिरात मी तिथे ठेवलेली आहे तुळशीपाशी. तर अशा पद्धतीने आज हा आपला मकर संक्रांतीचा जो व्लॉग असतो तो किंवा आपला सण आहे तो अशा पद्धतीने आम्ही साजरा केला आहे. तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की सांगा. तर इथे थोडेसे त्यांना मी फोटो काढायला सांगितले ते, परंतु लाईटचं रिफ्लेक्शन येत होतं आणि त्यानंतर मला 5 वाजले पूर्ण जेवण करायला. चला तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता चाललो आहोत डीमार्टला. संध्याकाळचे शॉपिंग करायचे आहे. तो हळदी कुंकू ठेवलेलं आहे तर त्यासाठी काही वाण घ्यायचं ते ठरवायचं आहे. काहीच केलं नाही तर डीमार्टमधून खूप सारे तिथे ऑप्शन असतात, तिथे पाहू शकता. अशा पद्धतीने आम्ही आता त्यातून काही खरेदी केली. ते कप्स होते, खूप सारे टिफिन्स होते, प्लेट्स होते. चला तर व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे याचा नेक्स्ट पार्ट हा पुढच्या व्लॉगमध्ये नक्की पहा. थँक्यू.